धंदा करणाऱ्या बायका आबाळातून पडल्या नाहीत किंवा जमिनीतून उगवल्या नाहीत, तर या समाजातूनच आलेल्या आहेत. समाजानं त्यांना आनंदानं मान्यता द्यायला पाहिजे. व्यापमुळे बायकांचा आणि मुलांचा आत्मसन्मान पण वाढलेला आहे, त्यामुळे ते विचार करू लागलेले आहेत. आता यामुळं खूप मला सरस वाटते. माणसं नाही असं आपल्याला वाटत होती आणि समाजासमोर कधी आम्ही आमच्यासाठी आम्ही कुणाला बोलत नव्हतो. आम्हाला समजूनच घेत नव्हते. हे पाणी तुमचं येतात आणि घाण्याचं तुम्ही. आज आता कम्युनिटीत बाईला मारलं की पहिलं मला मारलं तर मी गप्पच बसायचं, दुसऱ्याला मारलं की दुसरं गप्पच बसायचं. असंही घटना होत होती. एकामेकाच्या जवळ यायला लागलोय, मग ते आपण ह्याप तयार झाले. व्यायाम संस्था ही पहिला संग्राम संस्था सुरू झाली 1992 साली. एकत्र होऊन काम करायला लागले. एकूण आता 5500 बायकांच्यात काम करते व्यायाम. एक आहे की संघटनेच्या दृष्टीनं आणि कलेक्टिव्हचा तो फायदा झाला, ताकद आली. तर एक आहे की आमच्यासारखे पोरं जे पुढे जाऊन बाद होत्यात, खूप अवघड, म्हणजे नको वाटायचं की इथं खूप राग यायचं. मलाच वाटायचं की का इथं जन्माला आलो वगैरे, या सगळ्या गोष्टी म्हणजे एकदम अकवर्ड वाटायचं की नको वाटायचं सगळं. हे काय तर या बायका बाद आहेत, वाईट आहेत, हे सगळं आमच्या मनात होतं. तेव्हा पुरुषांच्यासाठी हे सगळं बायकांना बनवलेलं आहे, म्हणजे पुरुष जे म्हणाल तेच खरं, बायका करते ते चुकीचं, असंच वाटायचं. जेव्हा त्यांच्या संग भेटलो, त्यांच्या संग काम करायला लागलो, तर ते त्यांच्या मनानं करतात आणि ते करण्यात काय वाईट नाही. धंदा करणाऱ्या बायकांच्या ज्या पद्धतीने आम्ही विचार करत होतो पहिला. हॅलो 5 जिल्ह्यातले जे काही बायका आहेत त्या सगळ्यांच्याकडे माझी फोन नंबर असेल. मग त्यांना काही अडचण असो, मग कुठं दंगा होऊ दे, कोणाला मारहाण झाली, पोलीस पकडले, कोण आजारी आहे, कोणाला ॲडमिट करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी फोनवर जास्त माझं काम चालतंय. फोनवर जवळजवळ माझा निम्मा दिवस फोनवरच जातो. बरं, चालते ठीक. हां ठीक आहे. 12 वर्षापासून मी धंदा करते. तर घरातला मला लई त्रास होता, म्हणून एका बहिणीला आमच्या जाळून बी मारलं होतं, मला बी मारणार होते, म्हणून मी घरातनं पळून आलो. तर आत्ता सध्या मला वाटतं की मी हे धंदा करायला लागले ते चांगलं करायला लागले. का तर सगळी सत्ता माझ्या हातामध्ये आहे, कुणाकडं मला हात पसरायला लागत नाही आहे. मला वाटतं की मी आहे आझाद पंछी, हे लई चांगलं आहे. तेच मी लग्न जर करून घेत होतो तर मी HIV पॉझिटिव्ह होत होतो. का तर माझा नवरा आणि कुणीकडे जाऊन येत होता, बिना निरोध माझ्या संग संबंध करत होता. मी आज धंदेवाली आहे म्हणून मला लई गर्व आहे. अरे बाबा, ये समाज के लोग घर में HIV पॉजिटिव आदमी है बोले तो रास्ते पे फेंक के देते थे. मुझे ऐसा लगा कि ये भी एक आदमी है. उनका कहना क्या है, एड्स उससे होता है. मेरा कहना क्या है कि 4 संभव से नहीं होता कभी भी. हमारे गांव में ऐसा होता है, भैंस का इंजेक्शन यूज करते ही करते. आपको चलो हमारे इधर होता था. तुमको बेलगाम में, निप्पानी में कहीं भी जाओ तुम, आपके सामने नजर के सामने होता होगा. नजर के सामने नहीं, नजर के पीछे भी होता है. ಡಾಕ್ಟರ್ಗಳಿಗೆ ಪೊಲೀಸರಿಗೆ ಯಾವ ಥರ ನಾವು ಬದಲು ಮಾಡಕತ್ತೀವಿ ನೋಡು, ಹಾಗೆ ನಾವು ಸಮಾಜನೂ ಬದಲು ಮಾಡಿ ತೋರಿಸ್ಬೇಕಂತ ನಮ್ಮದು ಆಸೆ. ಸಮಾಜ ಒಳಗೆ ನಮ್ಮ ಗರ್ಗೊತ್ತೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಎಷ್ಟು ಕಿಮ್ಮತ್ ಐತೆ ಅಷ್ಟ ಕಿಮ್ಮತ್ತು ನಮ್ಮ ದಂಧ ಮಾಡೋ ನಮ್ಮ ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರಿಗೆ किंमत ಕೊಡಬೇಕು. हे माझं शरीर आहे, हे काय करायचं हे मी स्वतः ठरवतो. त्याला खूप काळ गेला. पहिला लहान पोरी धंद्यात खूप होत्या, म्हणजे 80% पोरी धंद्यात होत्या लहान पोरी. 7-8 वर्षामागं असं इथं व्हायचं की लहान मुली असायच्या गल्लीत, पण
ते बंद केलं आम्ही सगळे घरवाली वगैरे मीटिंगमध्ये घेऊन ते सगळ्यांनी पटवून सांगून ते वाईट आहे ह्या सगळ्या गोष्टी पटल्यानंतर ते बंद करण्यात आलं. आता इथं लहान पोरी कोणी नाहीत 18 वर्षाखालील. आणि पैसे घेऊन स्त्री पुरुष सत्ताक आपल्या देशात ते स्त्रिया स्ट्रॉंग व्हायला लागलेत हे मला वाटतं कुठेतरी बघत नाही म्हणून लोक बाद म्हणतात. पण ऍक्च्युली ते त्यांचं हे इकडं हे रस्ता रिक्षा थांबलेत नाही. ते गोकुळनगरचा रस्ता आहे. आपण इकडनं जायचे आहेत. आपलं गोकुळनगरमध्ये रोज असते हे भाजीवाली आणि पैसे लई घेते असं ते. ಈಗ ಹೇಳ್ತನ್ನ ಹೋಗಿ ಬರ್ತೀವಿ ಅಂಜುದು ಏನು ಕಾರಣ ಅಂಜುದು ಅಂದ್ರೆ ನಾವು ಸಾವಿ ಪಾಳೆ ಬರ್ತೈತಿ ಅದ್ರ ದಿವಸದಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಹೋಗಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ರಿ ನೋಡಿ. दर आठवड्याला प्रत्येक आठवड्याला आणि 18,000 निरोध आपण इथं वाटप करतो. घरात आपण ठेवणं गरजेचं आहे. केव्हा येते कळत नाही. गिराईक रात्री येतो, सकाळी येतो, दुपारी येतो. गिराईक केव्हा येतोय केव्हा जातो ही माहिती पडत नाही. म्हणून शिल्लक खंड आम्ही कायम ठेवतो. संग्राम ने व्यायाम शुरू किया. व्यायाम वेश्या न्याय मुक्ति परिषद रजिस्टर हो गया. ये हमारी ताकत है. अगर हम लोग अभी कहीं भी जाने के लिए हिचकिचाते नहीं. कहाँ पुलिस रहने दो, डॉक्टर रहने दो, समाज के लोग रहने दो. आखिर हम आदमी हैं ना. हम भी एक देश की नारी हैं. हम लोग 16 साल से व्यायाम में और संग्राम में काम कर रहे हैं. दिवसभर पण हे आमचे काम करतो. माझं पण घर आहेत आणि घरातल्या मुलीला पण सांभाळतो. नवीन नवीन येणार मुली आरोग्याबद्दल हक्काबद्दल त्यांना माहिती करून देणं, त्यांच्याबरोबर काम करणं हे आमचं अपेक्षा आहे. आणि हे आपण करणंच. रात्री केव्हा वाटेल तेव्हा बायकांची काय अडचण असेल तिथं जाऊन सुद्धा सोडवतो. कट्ट्यावर बसतो होतो आम्ही काय केलं नव्हतं. पोलीस आल्याला माहिती नाही आम्हाला. आम्ही इकडनं बसतो होतो दोघं पोलीस. तिने दोघं येऊन आम्हाला मारलं. ते मॅडम आणि पोलीस त्याला मारलं ना. मी दाखवत एक सवीला मारलं. ते पोलीस मारला. सवी कुठे आहे आली नाही. इथं पुढे तर होणार नाही ना. आम्ही अन्वेषण करून देणार नाही. का मारलं कशासाठी मारलं हे आम्हाला तिला विचारायचं आहे. काही आणि ते म्हणाला मॅडम की बायका वैतागलेली बायका आहेत असं तसं म्हणाला. मी म्हणलं वैतागलेली बायका काय म्हणलं का मी हे घटकचे नागरिक नाही का म्हटलं. अरे बाबा आमचा फोन नंबर आहे ना तुमच्या गावात. आणि आम्ही काय म्हणतो समाजाला मन बदलायला पाहिजे. समाजाचं मन बदलायला पाहिजे. हे धंदा कधीच बंद होणार नाही. आम्हाला ही हिंसा होते कोणी ही बंद व्हायला पाहिजे. आम्ही स्वतःना आम्ही काय पण आता घर चालू शकतो. आमच्यात आणि त्यांच्यात फरक कसा आहे. तिनासनी दाबवलं जातात. आणि कसं पण असू दे आम्ही आमच्यासाठी संरक्षण आहे. आणि आम्ही पैसे मिळवतोय. पैशासाठी आपलं काहीतरी अतिथ्यानं बनवतोय. पैशाची काहीतरी आपण करतोय. एखादं घर बनवतोय, शेत घेतोय. हे पैशाची आमच्या हातात सत्ता आहे. तसं
आणि घरगृहस्थी लोकांमध्ये सत्ता नाही, आमच्या जवळ सत्ता आहे. हे समाजचे लोक कधी आम्हाला चांगलं बोलणार नाही. आता मावशी म्हणून हात मारतात, हे वापर करत होते. तेच लोक कुठलेही का म्हणजे त्यांचं लग्नाचे विषय असू दे, त्यांचं काहीतरी कार्यक्रम असू दे, मला सोडून करत नाही. हे मला अभिमान आहे जास्त. नाही देवा वेळोवेळी संकटातून गोकुल यादवा केशवा. नाही देवा वेळोवेळी ಕ್ಯಾಂಪ್ ಜಗಕ್ಕೆ ಸುಧಾರ ಮಾಡ್ತೈತಿ. गोकुल यादवा वेडा होगुनी मग ह्यामुळे आमची संघटना मोठी झाली आणि त्यामुळे आम्हाला बळ मिळाला. होगुनी भक्तीसाठी प्रत्येक जन्मणारे मानवाला जगण्याचा अधिकार आहे. घटनेने सर्वांना समानतेचा अधिकार दिले आहे. यमना काते नंद गंडूच्या